भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गोविंद आणि सिद्धांत भांडायचं खोटं खोटं नाटक करून आशाच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न करतात की हत्या ही सिद्धांतनेच केली आहे. गोविंद आणि विजय यांना खात्री आहे की त्यांच्या नाटकाचा योग्य तो परिणाम आशावर होईल. इन्स्पेक्टर जॅकी सोहनलाल यांच्याजवळ बबन आणि मुन्नाची चौकशी करतात. गायत्री त्यांना विचारते की आशाच्या लग्नामागची खरी गोष्ट काय आहे, पण जॅकी स्पष्टपणे काहीच सांगत नाही. आशा दुःखी आहे. विजय आशाला विचारतो की आता आशाचा निर्णय काय आहे. आता पुढे. ओ, म्हणजे तुला अजूनही असंच वाटतंय की रोहितचा खून जिजूंच्या हातून झालाय? तुम्हा दोघांचं बोलणं मी ऐकलंय, पण तरी देखील मी सत्याचा मार्ग सोडू शकत नाही. म्हणजे मग मी असंच म्हणायचं का की त्या सत्याच्या पायी तू मला खुनी ठरवणार आहेस? मला नाही ठाऊक मी काय करणार आहे विजय, पण मला हे निश्चित ठाऊक आहे की माझा परमेश्वर माझ्याकडून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. म्हणून मी माझ्या आयुष्याच्या बाबतीतला निर्णय आता देवाकडे सुपूर्द केलाय. म्हणजे मग तू ही केस नक्कीच लढवणार तर? अगं कशी स्त्री आहेस तू जी स्वतःला विधवा बनवायला असोसलीयस? असे कसे विचार आहेत घे तुझे? असं जर घडलंच तर अख्खं जग शेण घालेल तुझ्या तोंडात. म्हणतील की स्त्री म्हणून तू स्त्री जातीला कलंक आहेस. कुठे त्या बायका ज्या आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी साऱ्या जगाशी लढा द्यायला तयार होतात, आणि तुझंच कुंकू मिटवायला निघालेली आहेस तू? लाज वाटते मला तुझी, लाज वाटते. प्रेम करणाऱ्या दोघांमध्ये जेव्हा कोणी तिसरं येतं ना दीदी, तेव्हा त्या प्रेमाची परिणिती चांगली होत नाही. आणि इथे तर विजयने तुझ्या विश्वासाला मोठा धक्का दिलाय, आणि तरीही तू त्याच्यावर इतका विश्वास ठेवतेस. माझ्या प्रेमासाठी, माझ्या विश्वासासाठी तर विजय आजही काहीही करायला तयार आहे. आणि कृतिका, तू या सर्व गोष्टींसाठी विजयला का जबाबदार ठरवतेस? दीदी, माणूस जेव्हा लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करतो ना, तेव्हा मी ऐकलंय की मग ह्या प्रेम वगैरे अशा सर्व गोष्टी आपोआप विरून जातात. तेव्हा त्याचं प्रेम हे केवळ त्याची पत्नी आणि त्याच्या कुटुंबापुरतंच सीमित असतं. माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. आणि ज्याला तू लग्न म्हणतेस ना, ते विजयसाठी लग्न नव्हे, उलट शिक्षा आहे. तुझं खरंच आहे पल्लवी. मम्मा, तुम्हा दोघींना खरंच असं वाटतंय की विजय आशाला सोडून इतक्या सहजपणे पल्लवी दीदीचा स्वीकार करेल? मम्मा, आशा आणि विजयचं लग्न झालंय. तुम्ही दोघी ही गोष्ट का मान्य करत नाही आहात?
मी इन्स्पेक्टरशी या लग्नाच्या बाबतीत बोलले. त्यांचं म्हणणं आहे की या लग्नामागे नक्की काहीतरी गडबड आहे. त्यांनी हे नाही सांगितलं की याचा सूत्रधार कोण असेल, पण ते मी समजूच शकते. मम्मा, जर ही गोष्ट खरी आहे तर विजय आशापासून घटस्फोट का घेत नाही? कृतिका, तुला समजत नाहीये. ती केस आशाच्या हातात आहे. विजय मजबुरीने काही करू शकत नाहीये. पण विजयच्या प्रेमावर संशय घेणं पण योग्य नाहीये ना. जर विजयने हे लग्न त्याच्या मर्जीनुसार केलं असतं तर त्याने आशाला ही गोष्ट कधीच सांगितली नसती की तो माझ्यावर प्रेम करतो. इनफॅक्ट त्याने आशावर इतकं प्रेम केलं असतं की आशाने स्वतःच ती केस सोडून दिली असती. पण नाही, विजयने असं नाही केलं. उलट त्याने सगळ्यांना सांगितलं, आशाला, नानूंना, त्याने त्यांच्या सगळ्या कुटुंबाला सांगितलं की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. आजही कोणापासूनच लपून राहिलेलं नाहीये की आम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो. तरीही आपण विजयवर शंका घेतोय का? ठीक आहे पल्लवी, जर विजय तुला म्हणालाय की त्याने त्याच्या घरच्यांना तुझ्या प्रेमाविषयी स्पष्ट सांगितलंय आणि त्या लोकांना हे मान्य आहे, तर तुला एकदा त्या घरी जाऊन पाहायला हवं की त्याच्या घरची माणसं तुझ्याशी कसं वागतायत ते. जर आशा गोविंदच्या केसची तयारी करत असेल तर करू दे तिला, बघूया. जावई बापू आणि विजयने मिळून आशाचा निर्धार तोडायचे दुसरे प्रयत्नही केलेत आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की भले आशा कितीही प्रयत्न करो, तिला माघार तर घ्यावीच लागेल. असं काय प्रयत्न केले त्या दोघांनी? मी सांगतो पप्पाजी. आशाला संभ्रमित करण्यासाठी आम्ही जी खेळी खेळलोय त्यात आशा आता पूर्णपणे गुरफटली आहे. आता तुम्ही पाहतच राहा की आशाला ओळखणारी तिच्या परिचयातील प्रत्येक व्यक्ती तिला हाच सल्ला देईल की तिने ही केस लढू नये, सोडून द्यावी. अशी काय खेळ खेळलात तुम्ही? मी समजवतो पप्पाजी. बघा, आशाला ह्यासाठी ही केस लढायची आहे की रोहितचा खून माझ्याकडून झालाय. आता मी आणि विजयने आशाला या गोष्टीची खात्री पटवून दिली आहे की हा खून माझ्या हातून नव्हे, उलट साळेसाहेबांकडून झाला होता. काय? हो पप्पा. आता आशा त्या न्यायाच्या मार्गाने जाण्याचा कितीही प्रयत्न करू देत, पण ती तिच्या पतीला फाशीच्या दोरावर लटकवण्याची हिंमत कधीही करू शकणार नाही. आता तर तिला माघार घ्यावीच लागेल. तुमचं अगदी बरोबर आहे जावई बापू. आपल्याच कुंकवाला फाशीच्या दारात न्यायची हिंमत कुठल्याही स्त्रीमध्ये नसते. हो मम्मीजी, आता भले ती असंच म्हणत राहील की मी ही केस लढवणारच आहे, न्यायाच्या मार्गाने जात राहीन, पण आता हे निश्चित आहे की तिला ही केस सोडून द्यावीच लागेल. आता या गोष्टीला तुम्ही लोकांनी सत्याचा साथ चढवून आशासमोर पेश केलाय, पण आशाला हे देखील ठाऊक आहे की पोलिसांच्या कायद्याच्या दृष्टीने विजयच्या विरोधातील कुठलेच पुरावे नाही आहेत. जाणतो मी पप्पाजी, जाणतो. म्हणूनच तर आशाला माघार घ्यावी लागेल. बस आता थोडीशी वाट पहा. आणि जर तिने माघार घेतली नाही तर आपण तिला माघार घ्यायला भाग पाडू. अगोदर प्रश्न माझ्या जावई बापूंचा होता, आता प्रश्न माझ्या मुलाचा आहे. तिने जर माझ्या मुलावर आरोप ठेवला तर मी काय तिला सोडेन? अहो, आमचे टक्के टोमणे ऐकूनच जीव नकोसा होईल तिचा. माघार तर तिला घ्यावीच लागेल. माफ करा, पण डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा वेगळा अर्थ नाही निघू शकत. तुम्हाला असं वाटतंय की मी जे काही डोळ्यांनी पाहिलंय, जी फसवणूक केली आहे आशाने आमची, ते मी विसरून जाऊ. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. आशा अशी नाहीये जी नात्यांसाठी आपली विवेकबुद्धी गहाण ठेवेल. नक्कीच आपली कोणीतरी दिशाभूल केली शास्त्री साहेब. हो, ही गोष्ट खरी आहे की आशाच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले जातात. पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना की आता ती फाईल नष्ट होऊन गेलीये. हे पहा, विजय ती फाईल माझ्याकडून घेऊन गेला होता. आता जर त्या लोकांनी ती फाईल नष्ट करून टाकली आहे तर त्यात आशाचा काय दोष आहे?
तिचा फक्त एवढाच दोष आहे की ती त्या घरची सून आहे. आणि तो एक असा दोष आहे की ती जे पण करेल त्याकडे दुर्लक्ष करावंच लागेल. ती तिच्या घरच्या मंडळींना वाचवायचा प्रयत्न करत आहे. हे पहा भाऊसाहेब, तुमचा पुन्हा अशाविषयी गैरसमज होतोय. तिला एक संधी तर द्या. ती म्हणाली आहे की ती दिवस रात्र एक करून ती फाईल पुन्हा तयार करेल. पण माझ्या विश्वासाला जो काही धक्का बसलाय त्यातून मी अजून सावरलेलं नाहीये. आणि तुमचं म्हणणं आहे की मी पुन्हा आणखी एक वार सहन करू? अजिबात नाही. माझा आशावरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. आता तर ही केस मी परमेश्वराच्याच हाती सोपवली आहे. तोच काय तो न्याय देईल. आता चल बेटा. शास्त्रीजी, हे बघा, खरं तर आज मी तुम्हाला इथे एक गोष्ट विचारायला बोलावलं होतं. आता तुला दुसरं काय विचारायचंय? हे बघा, खरोखरच तुम्हाला असा विश्वास आहे की तुमच्या मुलाचा रोहितचा खून गोविंदने केला? का रोहितचा खुनी कोणी दुसरा पण असू शकतो? वाह, फारच छान. ज्याला दोषी ठरवलाय कायद्याने आणि ज्याला सजा देण्यासाठी आशा जीवापाड मेहनत करतेय, त्याच्या खुनी असण्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं. आणि अशा बोलण्याने आशाच्या प्रामाणिकपणावर प्रश्न नाही उभा राहणार. तुमचा भाऊसाहेब पुन्हा गैरसमज होतो. हे पहा, काही नव्या गोष्टी समोर येत आहेत ज्यातून असं कळतंय की रोहितचा खुनी विजय. वा वा वा. आता या गोष्टीला असं काही घुमवलं जात आहे की गोविंद खुनी नाहीये, उलट विजय. आणि असं जर असेल ना, तर आशा तिच्या पतीला वाचवण्याचा प्रयत्न करेल, त्याला सजा देण्याचा नाही करेल. आशा माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलेली आहे. मला तर भीती वाटते की ती ही केस आणखी गुंतागुंतीची करून नाही ना ठेवणार. चल बेटा. शास्त्रीजी, शास्त्रीजी. खरं तर रोहितच्या केसची तारीख पुन्हा मिळाली आहे. तुम्हाला साक्ष देण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टात यावं लागेल. अच्छा, तुम्ही सांगत होतात की हत्येच्या वेळी रोहित आणि गोविंदच्या शिवाय तिथे आणखी कोणीही नव्हतं. तुम्ही शुअर आहात ना? आय मीन, कुठे असं तर नाहीये ना की गोळी कोणी दुसऱ्याने झाडली असावी? खरं तर प्रश्न हा आहे की गोविंदला गोळी झाडताना तुम्हीही पाहिलेलं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला तिथेच भेटेन मी आता. थँक्यू. नमस्कार मम्मी. नमस्ते बेटा. हे मी काय ऐकते की रोहितच्या मर्डर केसमध्ये गोविंदचं नव्हे तर विजयचं नाव पुढे आलंय? या मागचं सत्य शोधण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करते मी मम्मी. मला पण खरं काय ते जाणून घ्यायचंय. बेटा, ह्या सगळ्या आधी मला तुला हे विचारायचंय की जर हे खरं ठरलं तर तू काय करणार आहेस? आजपर्यंत असं धर्मसंकट कोणा दुसऱ्याच्या आयुष्यात आलं नसेल मम्मी, ज्यात मी अडकून पडले. खरंच सत्य आणि न्यायाच्या वाटेवर चालत जाताना इतक्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. हो बेटा, ही खरोखर तुझ्यासाठी एक फारच कठीण परीक्षेची वेळ आली आहे आणि तुला एक एक पाऊल खूप सावधपणे टाकावं लागणार आहे बेटा. माझ्यासाठी पाऊल उचलणंही कठीण होऊन बसलंय. पाऊल उचलू तरी कसं? मी काय करू मम्मी? ही केस मी सोडूही शकत नाही. आणि बेटा, जर तू तुझ्या पतीला शिक्षा मिळवून दिलीस तर लोकांच्या दृष्टीने तू सर्वात मोठी गुन्हेगार ठरणार आहेस. आज जी लोक तुझ्या न्यायाच्या मार्गाने जाण्याची प्रशंसा करतायत तीच लोक उद्या तुझ्यावर दूषण लावण्यासाठी पुढे येतील. सर्वात मोठी कलंकित समजली जाशील तू. मी समजू शकते मम्मी, पण मी शास्त्रीजींच्या विश्वासाला धुडकावून
न्यायाचा मार्ग सोडून द्यायला हवा का? या सत्याच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची अखेरीस हीच गत होते का? बेटा, मला स्वतःलाच कळेनाचं झालंय की मी काय करू. मी तर केवळ इतकंच म्हणू शकते की ईश्वराने तुला एवढं धैर्य द्यावं की तू या अशा कठीण परिस्थितीतही खंबीरपणे लढू शकशील. बेटा, स्वतःची काळजी घे. हॅलो पप्पा. हाय मम्मा. पप्पा, तुम्ही फार काळजीत दिसताय. काय झालंय? बेटा, पल्लवी चुकते. ती जे काही करते ते योग्य नाहीये. हो पप्पा, दीदी खरंच फार मोठी चूक करते. काय चुकीचं करते पल्लवी? काय चूक केली आहे तिने? आणि मी तिला का रोखू? का रोखू? कशासाठी? ती विजयवर प्रेम करते, त्याच्यावर हक्क आहे तिचा, तर मग तिला का रोखायचं? ही काही नेहमीची गोष्ट नाहीये गायत्री. खरं तर पल्लवी धोक्यात चूक शोधण्याचा प्रयत्न करते आणि तेच धोकं तुझ्या डोळ्यांवर पण पसरतं, ज्यामुळे तुला वस्तुस्थिती दिसत नाही. तुम्ही असं का नाही म्हणत की तुम्हाला परिस्थिती समजून घ्यायची नाहीये? कारण की विजयची पत्नी आशा आहे आणि आशा तुमची मुलगी आहे. तुम्ही तर तिचाच विचार करणार ना. माणूस जेव्हा स्वार्थी होतो ना गायत्री, तेव्हा त्याला खोटं आणि खऱ्यातला फरक दिसेनासा होतो. त्याची खोटं आणि खरं यातला फरक ठरवण्याची क्षमता संपून जाते. तुझ्या बाबतीत पण तेच घडलंय गायत्री. ना तुला खोटेपणा दिसत आहे आणि ना तू सत्याचा सामना करू शकत आहेस. मला तुमच्या सत्याशी काहीही देणं घेणं नाहीये. मम्मा प्लीज, तू इतकं तर करू शकतेस की पल्लवी दीदीला तात्पुरतं तरी थांबवू शकतो. बस, तू या गोष्टीत नाक खुपसू नकोस. ती जे काही करते बरोबरच करते. अशा प्रकारच्या चुकांचंच एक दिवस गुन्ह्यात रूपांतर होतं. हे बघ आबा, शास्त्रीजी तर काही समजून घ्यायला तयार नाही आहेत, पण तू तर समजूतदार आहेस. तू तरी समजून घेशील. म्हणून बस एकदा मला तुला भेटायचं, बस एकदाच. ओके प्लीज, मी तुझी वाट पाहीन. ओके, थँक्यू सो मच. बाय. कुठे चाललायस बेटा? नाना, मी आभाला भेटायला बोलावलंय. नाना, खरं तर असं आहे की शास्त्रीजी आपलं म्हणणं समजून घेत नाही आहेत. आणि हीच गोष्ट जर आभाला समजली तर मग ती आपल्या बाबांना समजावू शकेल की त्यांनी आशाच्या बाबतीत असा विचार करू नये. ठीक आहे बेटा, तू तुझे प्रयत्न कर. पण तुला तर हे ठाऊकच आहे ना की जेव्हा परिस्थितीच वैरी बनते तेव्हा सख्खे पण परके होतात. दोस्त दुश्मन बनतात. ना कोणी ऐकायला तयार असतो, ना कोणी विश्वास ठेवायला. नाना, तुम्हीच तर सांगता ना की विजय तर नेहमी सत्याचाच होतो. तर मग आपण कोणाच्या असत्याच्या पुढे झुकायचं कसं? कशी हार मानायची आपण? नाना प्लीज, मला एकदा ट्राय करू द्या प्लीज. आशिष, मी कुठे तुला रोखतोय? मला तर तुला इतकंच विचारायचं आहे की तू आशाच्या बाजूने काही विचार केलास की जेव्हा तिला ही गोष्ट सांगितली गेली असेल की विजय खुनी आहे, तेव्हा ती विजयला सजा मिळवून देईल? नाना पहा, या गोष्टीवर माझाही विश्वास नाही. हे केवळ खोटेपणाचं जाळं आहे जे आशाला तोडण्यासाठी पसरवलं जाते. शिवाय नाना त्या गोविंदला वाचवण्यासाठी नवी गोष्ट पुढे आणली आहे. याची आशाला सुद्धा चांगलीच कल्पना आहे. आणि नाना, तुम्हाला आठवते की आशा म्हणाली होती की तिला या गोष्टीवर जरा देखील विश्वास नाही. गुन्हेगार गोविंद आहे आणि त्याला सजा व्हायलाच हवी आणि ते मिळणारच. आणि ह्यासाठी शास्त्रीजींची समजूत घालणं फार गरजेचं आहे. आणि हे काम आभा करू शकते, यासाठीच मला हा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे बेटा, जा, आभाला भेटून येतो मी.
ही कशा प्रकारची कसोटी आहे भगवंता. या कसोटीतून पार पडता पडता आशाचं सारं आयुष्य ढवळून निघतंय आणि कोणाकडे यावरचा कुठलाच उपाय नाहीये. एक्सक्यूज मी कामिनीजी, काय मी येऊ शकतो? इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसे आहात? तुम्ही बसा ना. खरं तर अजय आणि आशावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली आहे. हे बघा त्यांचे फोटो. पण अजून हे कळलं नाहीये की त्यांनी हल्ला कोणाच्या सांगण्यावर केलाय. तुम्ही ओळखताय यांना? नाही, मी नाही ओळखत यांना. कोण आहेत ही दोघं? तसे हे तर परचुटन गुंड आहेत. पण इतकं मोठं काम त्यांनी केल्यानंतर त्यांचं नाव आता शक्य आहे की सुपारीच्या लिस्टमध्ये आलेलं आहे. कारण हे काम त्यांनी सुपारी घेऊनच केलंय. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या दोघांची तर ओळख पटवली, पण हे कसं कळणार आपल्याला की या हत्येच्या मागे, म्हणजे की अजयच्या हत्येच्या मागे कोण होता ज्याने त्यांच्या करवी हे सगळं करवलं? ते स्वतःच सांगतील मॅम की या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण आहे. सध्या तरी ही लोक फरार आहेत, पण माझी पूर्ण खात्री आहे की लवकरच ही दोघं पोलिसांच्या कस्टडीत असतील. हे बघा, आम्ही या केसचा फार कसोशीने तपास केलेला आहे. प्रत्येक माणसाची अगदी बारकाईने चौकशी केली आहे. पण आजपर्यंत या गोष्टीचा काही सुगावा नाही लागू शकलाय की आशा आणि अजयवरच्या हल्ल्यामागे कोणाचा हात होता. माझा संशय तर त्या लोकांवर होता ज्यांची केस आशा लढते. इन्स्पेक्टर साहेब, पण आशा तर गोविंदच्या विरुद्ध केस लढते. तेच तर मी सांगतो ना, माझा संशय त्यांच्यावरही होता. मी या केसचा तपास करत होतो तेव्हा मला समजलं की आशा त्या घराची सून झाली आहे ज्या घराचा जावई गोविंद कपूर आहे. तेव्हाच मला समजलं की ही केस आता गुंतागुंतीची होणार आहे. पण त्यावेळी तर आम्हाला ही गोष्ट लक्षात आली नव्हती इन्स्पेक्टर साहेब. पण त्यानंतर आम्हाला कळलंय की त्या लग्नामागे त्यांचा किती मोठा स्वार्थ होता. तुम्हा लोकांच्या लक्षात आलं, पण फार उशिराने आलं. किंवा असं म्हणूया की लग्नच मुळे घाईघाईने उरकण्यात आलं. आणि माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट ही आहे की मी आता कुठलंही पाऊल उचलू शकत नाही, कारण की गोविंद कपूरची केस कोर्टात आहे आणि अशा वेळी पोलीस कसलाही हस्तक्षेप नाही करू शकत. सर्व काही कळल्यानंतर देखील इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काहीच करू शकला नाही. आणि आशा त्या घरची सून झाल्यावरही अजूनपर्यंत त्या केसवर काम करतेय. पण हे शक्य होईल का? एक गोष्ट सांगा इन्स्पेक्टर साहेब, ज्या केसमध्ये गोविंद तुम्ही अटक केली होती खुनाच्या आरोपाखाली, त्या केसमध्ये अशी काही शक्यता असू शकते का की ऍक्च्युअल मर्डरर कोणी वेगळाच असेल? वाह, क्या बात आहे. मला तर आता असं वाटू लागलं मॅम की गोविंद कपूरला वाचवण्यासाठी आता दुसरे डावपेच वापरण्यात येऊ लागले. दुसरे डावपेच? तुम्हाला म्हणायचंय काय? दुसरं नाही तर काय मॅम, अनेक केसेसमध्ये अशा गोष्टी समोर आल्या आहेत की आरोपी पैसेवाला असतो म्हणून त्याच्या जागी कोणा गरीबाला आरोपी म्हणून सादर केलं जातं आणि तो बिचारा पैशांच्या लोभाने सजा भोगायला पण तयार झालेला असतो. मला वाटतं की गोविंद कपूरला वाचवण्यासाठी अशाच कुठल्या तरी डावपेचाचा वापर केला जातोय. नाही इन्स्पेक्टर साहेब, हे असं म्हणून तुम्ही आशावर संशय व्यक्त करताय. खोटं आणि खरं एकत्र नांदू शकत नाहीत. आग आणि पाणी एकत्र राहू शकत नाही. अशीच परिस्थिती उभी केली आहे तुम्ही लोकांनी. बाबा, आग आणि पाण्याच्या गोष्टी नका करू. आशा आणि विजयच्या बाबत बोला. हो नानू, मला वाटतंय की ही गोष्ट खरी आहे की रोहितचा खून गोविंदने नाही पण विजयने केला.